त्या घोडखिंडीमध्ये आपले बाजी प्रभू देशपांडे लढत असताना त्यांचा जो ऐतिहासिक ते जे दृश्य आहे ते श्री शंभू प्रतिष्ठानने या ठिकाणी उभं केलेलं आहे. असं म्हणतात की कितीतरी प्रहर म्हणजे रात्रीचे 3 प्रहर 4 प्रहर त्यांनी झुंज दिली होती आणि पाऊस चालू होता, खाली दगड होती, पाण्याची रिमझिम वाढत होती आणि राजे विशालगडावर पोहोचण्यापर्यंत त्यांना ती खिंड लढवायची होती आणि तितकी खिंड त्यांनी लढवली आणि जी खिंड लढवली ती घोडखिंड, ज्याला आज पावन खिंड म्हटली जाते, ती म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांच्या रक्ताने ती माखलेली आहे. आणि आपल्याला आज या पाण्यातून चालायचं म्हटल्याच्या नंतर सुद्धा आपण पाऊल टाकताना विचार करून टाकतो, पण तशा पावसामध्ये, तशा डोंगर कपाऱ्यामध्ये, त्या दगडांमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजीराजे पन्हाळगडाहून विशालगडावर जाईपर्यंत खिंड लढवलेली आहे. त्यांचं एक वाक्य होतं की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि म्हणून बाजीप्रभू देशपांडे जर त्या पावनखिंडीमध्ये जर उभे नसते तर पुढचा इतिहास काय असता हे मी शब्दात सांगण्या इतका मोठा नाही. त्यामुळे मला वाटते की श्री शिवशंभू प्रतिष्ठानने हे जे काही देखावा आज तयार केला आणि मला वाटतं लातूरच्या पावनभूमी हे प्रथमच असं काहीतरी आम्हाला पाहायला मिळतं आहे. आल्यास वाटलं होतं की असं कुठेतरी एखादं छोटं मोठं काहीतरी केलं असेल, पण त्यांनी साक्षात ही पावनखिंड या ठिकाणी तयार केलेली आहे. त्यामुळे आज एक चांगली अनुभूती या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे. मी श्री शिवशंभू प्रतिष्ठान लातूरचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी लातूरकरांना ही एक चांगली संधी दिलेली आहे की प्रत्यक्ष तो इतिहास आपल्याला पाहण्याची. सिद्धी जोहरचा येडा पन्हाळगडाला पडला आणि तिकडे शिवा काशीद सिद्धी जोहरच्या भेटीला गेले आणि ते म्हणत राहिले की जन्माला जरी शिवाजी महाराज म्हणून नाही आलो तर काय झालं, मरताना छत्रपती शिवाजीराजे म्हणून मरतोय हा आविर्भाव घेऊन जगणारे शिवा काशीद मरणाला हसत हसत कवठाळले आणि तिकडं सिद्धी जोहरच्या भेटीला गेलेले आपले शिवा काशीद आणि इकडं मात्र छत्रपती शिवाजी महाराज साक्षात विशालगडाकडे निघाल्यानंतर ज्या पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे आपली तुकडी घेऊन, असं म्हणतात की कणभर मावळे बाजीप्रभू देशपांडेंसोबत होती ती बादल सेना आणि मनभर मुघल त्यांनी फस्त केलेली आहेत. आणि त्याच आज घोडखिंडीमध्ये थांबलो की काय याची अनुभूती येते. तर लातूरकरांना विनंती करणार आहे की खऱ्या अर्थाने शिवजन्मोत्सव जर साजरा करायचा असेल तर असं आपण काहीतरी तयार करायला हवं. हे आपण श्री शिवशंभू प्रतिष्ठानकडून एक आदर्श घ्यायला हवा आणि सगळ्या लातूरातील, मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील तरुणांनी मला वाटतं की ह्यांनी एक दिवस आणखीन वाढवावा आणि सगळ्यांनी हा देखावा पाहायला यावा. आणि पत्ता ॲड्रेस आहे शंभूनगर, जुना MIDC रोड, लातूर. नक्की या. मी आलोय, आपण या. धन्यवाद. जय शिवराय.